तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा जो आपला पहिला व्हिडिओ होता, जो 3-4 मिनट 4 साडेचार जवळपास 5 मिनटाचा बनलेला होता. त्याच्यामध्ये काही मुद्दे स्पष्ट झालेले होते, समजावून सांगण्यात आले होते तुम्हाला. परंतु काही कारणास्तव तो व्हिडिओ तेवढ्यामध्ये सेव्ह झाला. त्याच्यामुळे त्याला जोडूनच हा नवीन व्हिडिओ मी तुम्हाला सांगत आहे, किंवा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला सांगत आहे. तर बघा, संस्थाने आणि जो पाचवा मुद्दा होता, संस्थाने आणि नवे राष्ट्रीय सरकार यांच्या दरम्यान उपस्थित होणारे प्रश्न आहेत ते वाटाघाटींच्या माध्यमातून सोडवण्यात येतील. त्याच्यानंतर भेवेल योजनेचा 6वा जो मुद्दा आहे, तर 1935चा जो कायदा पारित झालेला होता, भारत सरकारचा कायदा असे म्हणतात, ह्या कायद्यातील तरतुदीनुसार शासकीय कामकाज चालेल देशाचा संपूर्ण. त्यानंतर 7वा जो मुद्दा आहे, तर विद्यमान घटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यवहारी सत्ता भारताला ब्रिटिशांकडून दिली जाईल. आणि 8वा जो मुद्दा आहे भेवेल योजनेचा, तर वरीलपैकी 7 मुद्दे आहेत. ते 7 मुद्दे केव्हा होतील की जपानसोबत जो युद्ध चालू आहे ब्रिटिशांच्या, त्या युद्धामध्ये भारतीयांनी ब्रिटिश सरकारला संपूर्ण सहकार्य करावे. अशा प्रकारे हे 7 मुद्दे भेवेल योजनेच्या माध्यमातून भारतीयांच्या समोर सादर करण्यात आलेले होते. आणि ह्या भेवेल योजनेवर सल्लामसलत करण्यासाठी सिमला परिषद बोलविण्यात आली होती. लक्षात घ्या, कोणती? सिमला परिषद. आणि ही जी परिषद आहे, ही भेवेलने 27 जून 1945ला सिमला या ठिकाणी आयोजित केलेली होती. लक्षात ठेवा, ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे सिमला परिषदेच्या संदर्भात. 27 जून 1945ला कुठं? सिमला येथे आयोजित करण्यात आलेली होती, म्हणून सिमला परिषद असे म्हणतात. आणि या ठिकाणी असं ठरविण्यात आलं, जर या परिषदेत सर्व पक्षाचे एकमत झाले नाही तर सध्या जी काही व्यवस्था अस्तित्वात आहे त्या व्यवस्थेनुसारच जो राज्यकारभार आहे देशाचा, भारताचा, तो सुरू राहील. आणि अशा प्रकारे ही सिमला परिषद भरविण्यात आली. मात्र ही सिमला परिषद जी आहे, ही सिमला परिषद बरखास्त करण्यात येते किंवा बरखास्त होते. त्याला कारण असं आहे की मुस्लिम लीग आणि काँग्रेस ह्यांच्यामध्ये राजकीय हक्क वाटपाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद निर्माण होतात. आणि त्यामध्ये बॅरिस्टर जो जिना आहे, मुस्लिम लीगचा सर्वेसर्वा, तर यांनी नेहमीप्रमाणेच अडवणुकीची भूमिका घेतलेली आपल्याला बघायला मिळते. जसं की काँग्रेसने फक्त हिंदू सभासद घटना परिषदेमध्ये किंवा घटना सभेमध्ये पाठवावे, आणि मुस्लिम लीगने फक्त मुस्लिम सभासदच पाठवावेत. त्याचप्रमाणे व्हायसरायच्या कार्यकारिणीमध्ये सर्व मुसलमान प्रतिनिधी हे केवळ मुस्लिम लीगचे सदस्य असले पाहिजेत, असा आग्रह जिनांनी धरला. आणि ह्याच संदर्भाने सिमला परिषदेतील चर्चासत्र जी चालणार होती, त्या चर्चासत्राचे घोडं ओळखले होतं. त्यानंतर जिनाच्या या आठमुड्या धोरणामुळे वाटाघाटीतून मार्ग निघणे अशक्य असं वाटत होतं. कारण मुस्लिम सदस्यांच्या बाबतीत जिना यांनी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणामध्ये कडाडून टीका केलेली होती. आणि काँग्रेस ही संघटना, राष्ट्रीय संघटना जी होती, तिला हिंदू, मुसलमान, पारसी, दलित, शीख, ख्रिश्चन इत्यादी धर्माचे आणि जातीचे प्रतिनिधी पाठवण्याचा नैतिक हक्क होता. परंतु जिनाचं असं म्हणणं होतं की त्यांनी फक्त हिंदू सभासद कुठं पाठवावेत? कार्यकारी मंडळावर पाठवावेत किंवा घटना परिषदेमध्ये पाठवावेत. तर काँग्रेसचा हा हक्क, जिनाचा जो हक्क होता काँग्रेसच्या संदर्भामध्ये, तर हा हक्क अमान्य करीत मुस्लिम लीगच्या सहकार्यासाठी जिनाने स्पष्टपणे आणखी 2 अटी घातलेल्या होत्या. त्यातील पहिली अट होती की व्हायसरायच्या कार्यकारिणीमध्ये सर्व मुसलमान प्रतिनिधी मुस्लिम लीगने पाठवलेले लीगचे सदस्य असावेत. आणि एखादा जो विधेयक असेल कुणाच्या संदर्भामध्ये की अल्पसंख्याकांच्या संदर्भामध्ये, तर तो प्रस्ताव पारित होण्यासाठी किंवा कोणताही प्रस्ताव पारित होण्यासाठी 2/3 सदस्यांची संमती मिळाल्याशिवाय तो मान्य होणार नाही. तशा प्रकारची जी हमी होती, ती हमी मुस्लिम लीगची या संदर्भामध्ये व्हायसराय जो होता भेवेल यांनी नकाराधिकार
दिलेला होता आणि लॉर्ड व्हाईसराय यांनी जिनांच्या अटी मान्य करण्याचे नाकारले आणि ह्याच गोष्टीमुळे 14 जुलै 1945ला ही जी सिमला परिषद आहे ही सिमला परिषद बरखास्त झाल्याचे जाहीर केले. तर अशा प्रकारे ही सिमला परिषद या ठिकाणी संपते. परंतु राहिलं गोष्ट आता भारतीय लोकांना किंवा भारतीयांना राजकीय हक्क देण्याचा किंवा भारताला स्वातंत्र्य देण्याचा ह्या संदर्भाने मग कॅबिनेट मिशन भारतामध्ये कसे आले ह्याविषयीची माहिती जर बघितली ती एक गोष्ट आपल्या लक्षात येते. ती म्हणजे बघा, सप्टेंबरची जी घोषणा आहे, व्हेवेल आणखी पुन्हा सप्टेंबरची घोषणा करतो. ती कशी करतो ते बघा की युरोपामध्ये जो दुसरा महायुद्ध सुरू झालेला होता, दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाल्यानंतर लगेच इंग्लंडमध्ये पार्लमेंटच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि ह्या निवडणुकांमध्ये काय झालं की चर्चिलचा जो हुजूर पक्ष होता हा पराभूत झाला आणि मजूर पक्षाला बहुमत मिळालं आणि मजूर पक्षाचे जे नेते होते क्लेमेंट ॲटली यांनी जुलै 1945मध्ये यांची सरकार किंवा गव्हर्मेंट इंग्लंडमध्ये किंवा मंत्रिमंडळ सत्तारूढ झाले आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेसच मजूर पक्षाने आपली भूमिका भारतीयांसमोर मांडलेली होती किंवा इंग्लंडमध्ये मांडलेली होती. भारतीयांसमोर म्हणण्यापेक्षा की भारतातील जो राजकीय पेच प्रसंग आहे तो सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि एवढंच नव्हे तर आपल्या हाती जर सत्ता येत असेल तर आपण सर्वात पहिल्यांदा भारताला शक्यतोवर लवकरात लवकर स्वराज्य प्राप्ती उपलब्ध करून देऊ आणि अशा प्रकारचा आपला जो उद्देश आहे तो उद्देश निवडणुकीच्या प्रसंगी क्लेमेंट ॲटलीने घोषित केलेला होता किंवा जाहीर केलेला होता. आता त्या दृष्टिकोनातून विचारविनिमय करण्यासाठी जेव्हा सत्तेवर आल्यानंतर विचारविनिमय करण्यासाठी लॉर्ड व्हेवेल जो आहे व्हाईसराय भारताचा यांना इंग्लंडला बोलविण्यात आले आणि त्याला त्या ठिकाणी क्लेमेंट ॲटलीच्या मंत्रिमंडळामध्ये मग चर्चा झाली. त्या चर्चा झाल्यानंतर लॉर्ड व्हेवेल पुन्हा भारतामध्ये परतले 19 सप्टेंबर 1945ला व्हेवेल हा भारतात परतला आणि मजूर मंत्रिमंडळाचे भारताविषयीचे जे धोरण आहे ते धोरण जाहीर केले. तर लॉर्ड व्हेवेलच्या सप्टेंबर घोषणेतील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे मुद्दे पुढील प्रमाणे ते आपण समजून घेऊ. बघा, त्यातील पहिला मुद्दा आहे महायुद्धामुळे तहकूब ठेवलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुका आहे ह्या केव्हा होतील? हिवाळ्यामध्ये होतील आणि त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तर व्हेवेलच्या सप्टेंबर घोषणेतील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. समजावून सांगितलं म्हणजे पहिला मुद्दा समजावून सांगितलेला आहे. दुसरा मुद्दा आहे सर्व प्रांतामध्ये बहुमत प्राप्त केलेले जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपली जी मंत्रिमंडळं असतील ती स्थापन करावीत. त्यामध्ये ब्रिटिश कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. हा दुसरा एक मुद्दा होता सप्टेंबर घोषणेतील. तिसरा जो मुद्दा होता की सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यशस्वी झालेल्या राजकीय पक्षांसोबत चर्चा करून घटना तयार करणारी समिती जी आहे ती स्थापन करण्याबाबत पूर्वतयारी करण्यात येईल. अशा प्रकारचं तिसरा मुद्दा होता. चौथा मुद्दा आहे की घटना तयार करण्याच्या कामामध्ये जी संस्थानं आहेत हे कशा प्रकारे सहभागी होऊ शकतील हे समजून घेण्यासाठी संस्थानिक जे आहेत ते संस्थानिकांसोबत चर्चा करण्यात येईल. पाचवा मुद्दा आहे प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच मध्यवर्ती सरकारचे जे कार्यकारी मंडळ आहे ते बनविण्यासाठी प्रमुख राजकीय जे पक्ष असतील त्यांच्यासोबत विचारविनिमय करण्यात येईल आणि नंतरच पुढचं धोरण अंमलात आणण्यात येईल. तशा प्रकारे ही सप्टेंबर घोषणा जी आहे सप्टेंबर घोषणा क्लेमेंट ॲटली यांच्या मंत्रिमंडळाने व्हेवेलच्या मार्फत पाठवलेली होती किंवा घोषित केलेली होती. आता ज्यावेळेस लॉर्ड व्हेवेलने ही घोषणा केली
त्याच दिवशी म्हणजे केव्हा 19 सप्टेंबर 1945ला ब्रिटिश जो प्रधानमंत्री होता क्लेमेंट ॲटली, लक्षात ठेवायचं, यांनीही सुद्धा वेवेलच्या घोषणेप्रमाणेच असं व्यक्त करणारे जाहीर निवेदन तिकडे दिलेले होते. आणि घटना समिती स्थापन झाल्यावर ब्रिटिश सरकार काय करेल, त्या समितीसोबत एक तहनामा करेल आणि या तहनाम्यामध्ये भारताच्या हिताविरुद्ध कोणत्याच प्रकारचं काही असं संदिग्ध ठेवणार नाही. तर अशा प्रकारे ही घोषणा क्लेमेंट ॲटलीने केलेली होती, एक निवेदन जाहीर केलेले होते. मग कॅबिनेट मिशन जे आहे, कॅबिनेट मिशन भारतामध्ये कसे आले, केव्हा आले, तर याचं नियोजन असं केलं क्लेमेंट ॲटलीने. बघा 19 सप्टेंबर 1945ला जे क्लेमेंट ॲटलीने निवेदन जे जाहीर केले होते, त्या निवेदनाच्या नंतर भारतीय जे नेते आहेत त्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी ॲटलीने आपल्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट दर्जाचे जे 3 मंत्री होते, त्या 3 मंत्र्याचे एक शिष्टमंडळ भारतात पाठविले. आता कॅबिनेट दर्जाचे 3 मंत्री असल्यामुळेच कॅबिनेट मिशन असे म्हणतात, कॅबिनेट कमिशन असे म्हणतात, त्रिमंत्री योजना असं सुद्धा म्हणतात, लक्षात घ्या. या शिष्टमंडळामध्ये कोण 3 व्यक्ती होते बघा. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स पहिला, दुसरा आहे सर स्टॅमफर्ड क्रिप्स, हा कॅबिनेट मिशनचा अध्यक्ष होता, लक्षात ठेवा, या ठिकाणी लिहिलेलं नाही पण मी सांगतोय. आणि भारत मंत्री A.V. अलेक्झांडर, ह्या तिघांचा समावेश होता. हे कॅबिनेट मिशन 24 मार्च 1946ला, बघा तारीख, 24 मार्च 1946ला दिल्लीला येऊन पोचले. आणि ह्या त्रिमंत्री मिशनने किंवा शिष्टमंडळाने भारतभर दौरा केला आणि विविध राजकीय जे नेते होते भारतातील त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांच्यासोबत बैठका घेतल्या. ह्या बैठका एकूण जे झालेल्या आहेत 182 बैठका झालेल्या होत्या आणि जवळपास 742 नेत्यांसोबत, जे भारतीय जे नेते होते ते 742 नेत्यांसोबत बोलणीसुद्धा केली. आणि त्यानंतर 16 मे 1946ला ह्या शिष्टमंडळाने किंवा ह्या त्रिमंत्री मिशनने आपली जी योजना आहे ती योजना जाहीर केली. यालाच त्रिमंत्री योजना असे म्हणतात. बघा, लक्षात घ्या तारीख, 16 मे 1946ला त्रिमंत्री योजना जाहीर झालेली आहे. या योजनेनुसार काय करण्यात आलं, याचे महत्त्वाचे मुद्दे आता आपण अभ्यासूया. त्यातील पहिला आहे, भारताची एक संघराज्य असेल आणि त्या संघराज्यामध्ये ब्रिटिश भारत व भारतीय संस्थाने यांचा समावेश असेल. लक्षात घ्या, एक संघराज्य निर्माण होईल आणि त्या संघराज्यामध्ये ब्रिटिश भारत आणि भारतीय संस्थाने यांचा समावेश असेल. नंबर 2चा मुद्दा आहे, संघराज्याकडे परराष्ट्रीय संबंध, संरक्षण, दळणवळण ही 3च खाती असतील. कोणाकडे? संघराज्याकडे, म्हणजेच ब्रिटिशांकडे असं आपण म्हणू शकतो. या 3 खात्यांना आवश्यक तो पैसा उभारण्याचा अधिकार संघराज्याला राहील. ठीक आहे. त्याच्यापैकी 3रा मुद्दा आहे, संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये, कायदे मंडळामध्ये एक घटक प्रांतांना आणि संस्थानिकांना प्रतिनिधित्व देण्यात येईल. कोणाला? जे घटक प्रांत असतील त्या घटक प्रांतांना आणि संस्थांना प्रतिनिधित्व देण्यात येईल. कुठं? कार्यकारी मंडळामध्ये. संघराज्याच्या कायदे मंडळामध्ये एखादा महत्त्वाचा जातीय प्रश्न उपस्थित झाला असेल समजा, तर हिंदू मुसलमान ह्या दोन्ही जमातीच्या बहुमताने त्याचा निर्णय घेतला जावा. अशा प्रकारे हा 3रा मुद्दा होता. 4था मुद्दा आहे, संघराज्याकडे सोपविण्यात आलेले परराष्ट्र संबंध आहे, संरक्षण आहे आणि दळणवळण हे 3 विषय महत्त्वाचे असतात. हे 3 विषय वगळता उर्वरित विषय हे कोणाकडे असतील किंवा शेषाधिकार कोणाकडे असतील? प्रांताकडे असतील. दळणवळण, परराष्ट्रीय संबंध आणि संरक्षण हे कोणाकडे असतील? संघराज्याकडे असतील. त्यानंतर 5वा मुद्दा जो आहे, संघराज्याकडे सोपविण्यात आलेले 3 विषय वगळता इतर जे विषय आहेत ह्या संदर्भामध्ये सर्व अधिकार कोणाचे असतील? संस्थानांचे अधिकार कायम राहतील. त्यानंतर आहे 6वा, भारतातील सर्व 11 जे प्रांत आहेत त्या काळामध्ये 11 प्रांत होते. 11 प्रांत मीन्स आजचे आपण 11 जे 36 जिल्हे आहेत त्या 36 स्टेट, ते 36 स्टेट आहेत. त्याप्रमाणे त्या काळामध्ये 11 प्रांत होते संपूर्ण भारतभरामध्ये. त्याचे काय करावेत? 3 गट करावेत. बघा, 3 गट करावेत. अ गटामध्ये मद्रास, मुंबई, संयुक्त प्रांत, बिहार, मध्य प्रांत आणि ओरिसा. नंबर 2 ब गट आहे. या विभागामध्ये पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत,
आणि सिंध आणि क विभाग जो आहे क विभागामध्ये बंगाल आणि आसाम यांचा समावेश असेल. तशा प्रकारे विभागणी करण्यात आली 11 प्रांतांची 3 विभागामध्ये. त्यानंतर 7वा मुद्दा आहे, जे 11 प्रांत आहेत 11 प्रांताची जी कायदे मंडळे आहेत, हे कायदे मंडळे 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी या हिशोबाने आपापले प्रतिनिधी कायदे मंडळामध्ये पाठवितील आणि कायदे मंडळांनी निवडलेल्या प्रतिनिधींची काय होईल, एक घटना समिती निर्माण होईल किंवा बनविली जाईल आणि लोकसंख्येच्या अनुसार शीख आणि मुसलमान ह्या दोन्ही जमाती आपापले प्रतिनिधी पाठवितील. तशा प्रकारे हे कॅबिनेट मिशनचे अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे होते. हे मुद्दे किंवा कॅबिनेट मिशनवर दीर्घोत्तरी प्रश्न येऊ शकतो आणि अशा प्रकारे तुम्ही हे नोट्स काढून आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास केले तर सहज लिहू शकता. किंवा आता तर ऑनलाईन एक्झाम आहेत आणि त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे नोट्स तुम्हाला अंडरलाईनसुद्धा करून दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यावेत. ठीक आहे. त्यानंतर त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या प्रतिनिधींची गटवार विभागणी करण्यात आली. त्याच्यामध्ये अ गट जो होता, अ गटामध्ये एकूण 167 सर्वसाधारण प्रतिनिधी आणि 20 मुसलमान प्रतिनिधी असे एकूण 187 प्रतिनिधी ठरविण्यात आले, विभागण्यात आले. गट ब मध्ये 9 सर्वसाधारण प्रतिनिधी असतील, त्यामध्ये 22 मुसलमान प्रतिनिधी असतील आणि 4 शीख प्रतिनिधी असतील. अशा प्रकारे त्यांची विभागणी करण्यात आली. म्हणजे 22 आणि 9 31 आणि 4 35. तर अशा प्रकारे 35 सदस्य ब गटामध्ये असतील आणि क गटामध्ये बघा 34 सदस्य सर्वसाधारण प्रतिनिधी असतील, 36 मुसलमान प्रतिनिधी असतील आणि 70 म्हणजे एकूण 70 प्रतिनिधी असतील. तशा प्रकारे ब्रिटिश भारताचे एकूण प्रतिनिधी किती असतील, 292. भारतीय संस्थानाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी किती असतील, 93. असे घटना समितीतील एकूण प्रतिनिधी झाले 385. या ठिकाणी अजून एक प्रतिनिधींची संख्या आहे दिलेली नाही, पण मी सांगतोय. त्याच्यामध्ये व्हाईसरायने निवडून पाठवलेले सदस्य असतील 4. तसे 385 + 4 389 सदस्य घटना समितीमध्ये राहणार होते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे 8वा मुद्दा, तिन्ही गटातील प्रांतांचे प्रतिनिधी आहेत आपापल्या गटराज्यांच्या घटना तयार करतील आणि या गटराज्यांची कार्यकारी मंडळे आणि कायदे मंडळे हे सुद्धा असतील. 9वा मुद्दा आहे की प्रांतातील जे प्रतिनिधी आहेत आपल्या प्रांतांच्या घटना तयार करतील आणि 10वा मुद्दा आहे प्रांतांच्या व गटराज्यांच्या घटना तयार झाल्यानंतर घटना समिती भारतीय संस्थानांच्या प्रतिनिधींच्या सहकार्याने संघराज्याची घटना तयार करतील. तर अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचे 10 मुद्दे कॅबिनेट मिशनचे भारतीयांच्या समोर किंवा भारतीयांच्या समोर मांडण्यात आले आणि काही सूचना मुस्लिम लीगने सुचवून ह्या त्रिमंत्री योजनेला मान्यता दिली आणि काँग्रेसने सुद्धा त्रिमंत्री योजनेतील काही भाग स्वीकारला आणि काही बाबतीत नाराजीसुद्धा दाखवलेली होती. अशा प्रकारे हे कॅबिनेट मिशनची माहिती आज आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहोत आणि त्याच्या नंतरचा भाग आहे तो नंतर अभ्यासूया. धन्यवाद.